Everyone, today we'll be discuss about the thalassemia, like hematological disorder, or it is a hematological problem in the children. So this one I will discuss about the thalassemia. Okay. So thalassemia basic first one definitions of thalassemia. Thalassemia it is a describe a group of inherited disorders characterized by the reductions or the absent amount of hemoglobin that then oxygen carrying protein inside the red blood cells. Okay, it is a यामध्ये काय होणार की abnormality present असणार. Okay, regarding to blood. Okay, the reduction or absent of hemoglobin in our blood. Okay, जे पण ब्लड मध्ये हिमोग्लोबिनची लेवल आहे ओके ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे ते डिक्रीज होणार. ओके, सो आपण लास्ट लेक्चर मध्ये पण बघितलं होतं की अॅनिमिया. ओके, अॅनिमियामध्ये सुद्धा आपण हे बघितलं होतं की सिकल आपलं अॅनिमियामध्ये बघितलं होतं की डिक्रीज इन द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आणि हिमोग्लोबिन लेवल. ओके, अबसेंट ऑफ हिमोग्लोबिन लेवल. त्यानंतर आहे त्याच्यामध्ये देर आर टू मेन टाइप्स. ओके, टाइप्स आपण या ठिकाणी बघू थॅलेसेमियाचे. अल्फा थॅलेसेमिया आणि बीटा थॅलेसेमिया दोन टाइप्स आहे. अल्फा थॅलेसेमिया काय करणार की ऑकर्स व्हेन अ जीन्स और जीन्स रिलेटेड टू अल्फा ग्लोबिन प्रोटीन आर मिसिंग और चेंज. ओके, यामध्ये काय होणार की अल्फा थॅलेसेमियामध्ये की जे जीन्स जे जीन्स आहे. ओके, सो जीन काय आहे अल्फा ग्लोबिन प्रोटीन आहे और मिसिंग एक का असणार आहे म्युटेड असणार आहे. दोन असणार आहेत, एक अल्फा असणार एक ग्लोबिन असणार आहे अल्फा ग्लोबिन आणि एक म्युटेड असणार आहे. बीटामध्ये काय असणार आहे ऑकर्स व्हेन द सिमिलर जीन डिफेक्ट अफेक्टेड प्रोड्युसिंग ऑन द बीटा ग्लोबिन. ओके, यामध्ये सिमिलर असणारे डिफेक्शन असणारे कुठं बीटा ग्लोबिन मध्ये. याच्यामध्ये अल्फा ग्लोबिन हा प्रेझेंट असणारे और मिसिंग असणारे फॉर द म्युटेड वन. ओके, बीटा थॅलेसेमिया इट ऑफ द थ्री टाइप बीटा थॅलेसेमिया मायनर, बीटा थॅलेसेमिया इंटरमिडिएट. ओके, त्यानंतर बीटा थॅलेसेमिया मेजर. बीटा थॅलेसेमिया मायनर. ओके, बीटा थॅलेसेमिया मायनर का इफ बीटा और अल्फा genes is affected the person will develop mild anemia. This condition is known as beta thalassemia minor. ओके, यामध्ये काय होणार अफेक्टेड ऑफ पर्सन विल बी डेव्हलप ऑफ काय माइल्ड अॅनिमिया त्यामध्ये डेव्हलप होणार आहे. त्या कंडिशनला आपण काय बोलतो बीटा थॅलेसेमिया. बीटा थॅलेसेमिया. बीटा थॅलेसेमिया मध्ये कोणते कोणते आहेत. फर्स्ट वन बीटा थॅलेसेमिया मेजर. ओके, मायनर इंटरमिडिएट. ओके, बीटा थॅलेसेमिया मायनर म्हणजे काय इफ अ बीटा और अल्फा जीन इज अफेक्टेड द पर्सन विल डेव्हलप माइल्ड अॅनिमिया. ओके, त्यामध्ये काय डेव्हलप होणार माइल्ड अॅनिमिया अँड दिस कंडिशन इज अफेक्टेड नोन ॲज द थॅलेसेमिया ऑफ बीटा थॅलेसेमिया मायनर. ओके, अल्फा यामध्ये माइल्ड अॅनिमिया विल बी डेव्हलप होणार. ओके, सो यामध्ये आपण काय बोलू शकतो त्याला बीटा थॅलेसेमिया मायनर. Beta thalassemia intermediate. Okay, it is the mainly affected children's anemia. It will be the only symptoms in the cases of child require blood transfusion or as a treatment. Okay, so या कंडिशन मध्ये काय होणार की अॅनिमिया विल बी फॉर्मेशन होणार आहे, सिम्पटम्स विल बी फॉर्मेशन होणार आहे, या ठिकाणी केस डिटेक्शन होणार आहे. ओके, अँड द रिक्वायरमेंट ऑफ द ब्लड ट्रान्सफ्युजन अँड द ट्रीटमेंट विल बी प्रोव्हाइडेड ॲज पर द कंडिशन ऑफ द चाइल्ड. ओके, सो यामध्ये आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं आहे. ओके, चिल्ड्रन्स मध्ये आणि ट्रीटमेंट विल बी प्रोव्हाइड करायची आहे चिल्ड्रन्सला. ओके, ॲट अ हॉस्पिटलमध्ये. ओके, बीटा थॅलेसेमिया मेजर. बीटा थॅलेसेमिया मेजर इट इज कॉल्ड एज द पुलिस अॅनिमिया. इट इज सिव्हिअर कंडिशन इन विच मॅसिव्ह डिक्रीज इन द हिमोग्लोबिन लेवल विथ ऑफर्स and it require a regular blood transfusion to survive. ओके, सो यामध्ये काय होणार की पुलिस अॅनिमिया आपण याला असं बोलतो बीटा मेजरला. ओके, थॅलेसेमियामध्ये. सो इट इज अ सिव्हिअर कंडिशन असणार आहे. ओके, सिव्हिअर कंडिशन आपण त्याला सांगू शकतो मॅसिव्ह डिक्रीज इन द हिमोग्लोबिन लेवल. ओके, नंबर म्हणजे खूप नंबर मध्ये ज्यामध्ये मॅसिव्ह म्हणजेच काय लार्ज नंबर मध्ये त्या ठिकाणी त्याला डिक्रीज असणार आहेत हिमोग्लोबिन लेवल. ओके, सो त्या ठिकाणी आपलं रिक्वायरमेंट आपण काय प्रोव्हाइड करू शकतो ब्लड ट्रान्सफ्युजन as per the condition. Okay, causes and the risk factors. So main causes of thalassemia is change in occurs. The risk factors are family history of thalassemia. Okay, thalassemia is a pass from parents to children through mutated hemoglobin genes. If you have a family history of thalassemia, you may have increased risk of the condition. Okay, so its main causes and risk factor आपण या ठिकाणी बघू. First one family history of thalassemia.
जर का फॅमिलीमध्ये कोणाची हिस्ट्री असेल मदर्स और पॅरेंट्स जर का अफेक्टेड असेल फॉर द थॅलेसिमिया, सो बेबीला सुद्धा चान्सेस आहे होण्याचे थॅलेसिमिया. ओके, इन्क्रीज द रिस्क ऑफ चान्सेस आहे बेबीमध्ये थॅलेसिमिया होण्याचे. त्यानंतर सर्टन एन्सेंटरी, जसे की थॅलेसिमिया ऑकर्स मोस्ट ऑफन इन पीपल ऑफ इटालियन, ग्रीक, मिडल ईस्टर्न अँड द रशियन, आफ्रिका एन्सेंटरी. ओके, एन्सेंटरीवर सुद्धा डिपेंड करतो की सर्टन एन्सेंटरी जे असेल त्यांच्यावर सुद्धा डिपेंड करतो. ओके, pathophysiology of thalassemia. Thalassemia disorder, it is caused by gene mutation in the cell that is responsible for producing hemoglobin. Hemoglobin is made up of heme ring, okay, iron or 4 globin chain, 2 alpha chain and the 2 beta chain. आपण त्याला असं बोलतो 2 alpha and 2 beta. So that is called of the hemoglobin. त्याला आपण असं बोलतो. Okay. Another thalassemia is a blood disorder that is caused by the genes mutation in cells that are responsible for producing hemoglobin. Okay. जे पण अल्फा आणि बीटा सेल्स आहे ओके प्रोड्युशन होतं त्या ठिकाणी म्युटेशन असणार, त्या ठिकाणी ते प्रॉपरली वर्क करणार नाही म्हणून बेबीमध्ये डेव्हलपमेंट होणार आहे थॅलेसिमिया. दिस लीड्स टू रिडक्शन इन द नंबर अँड द ॲबिलिटी टू रेड ब्लड सेल टू कॅरी ऑक्सिजन थ्रू आउट द बॉडी अँड कॅन बी कॉज सफर टू फील सिम्टम्स सच एज फटीग. ओके, सो त्यामध्ये काय होणार, नंबर ऑफ चान्सेस ऑफ इन्क्रीजिंग द इन्फेक्शन त्या ठिकाणी चिल्ड्रन्समध्ये होणार आहे. ओके, रेड ब्लड कॅरिंग कॅपॅसिटी त्या ठिकाणी कमी होणार आहे ओके बॉडीमध्ये. सो बेबी विल बी सफरिंग फ्रॉम द फटीग. ओके, फटीगमुळे तो सफर करू शकतो. ओके, टायर्डनेस त्याला असणार. ओके, अनहेल्थीनेस तो फील करणार इन द थॅलेसिमिया पेशंटमध्ये. ओके, त्यानंतर थॅलेसिमिया डिस्टर्ब्स द नॉर्मल प्रोडक्शन्स ऑफ हिमोग्लोबिन अँड लीड्स टू 2 लेवल ऑफ हिमोग्लोबिन अँड हाय रेट ऑफ द रेड ब्लड सेल्स डिस्ट्रक्शन्स अँड द लीड्स टू एनिमिया. सो यामध्ये काय होणार की डिस्ट्रक्शन होणार आहे, नॉर्मल प्रोडक्शन ऑफ हिमोग्लोबिनला डिस्टर्बन्स भेटणार त्या ठिकाणी लो लेवल ऑफ हिमोग्लोबिन बघायला भेटणार आपल्याला, हाय रेट ऑफ रेड ब्लड सेल्स बघायला भेटणार. ओके, त्या ठिकाणी हिमोग्लोबिन लेवल सुद्धा डिक्रीज होणार आहेत. ओके, डिक्रीज झाल्यामुळे पण रेड ब्लड सेल जे आहे ते त्या ठिकाणी डिस्टर्ब होणार आहे. ओके, त्यांची प्रॉपरली ग्रोथ होणार नाही. ओके, ते सुद्धा त्या ठिकाणी डिस्टर्ब होणार आहे आणि ते लीड्स टू कॉज काय करणार आहेत, अॅनिमिया. त्यानंतर साइन अँड सिम्टम्स ऑफ थॅलेसिमिया आपण बघू. फटीग. ओके, फटीगनेस आपल्याला बघायला मिळू शकते इन चिल्ड्रन्समध्ये. विकनेस, टू चिल्ड्रन्स खूप वीक असणार. ओके, म्हणजे त्याला थोडंसं वर्क करायला दिलं तो त्यानंतर खूप सारं विकनेस त्याला फील होणार. फेल अपिअरन्स. ओके, स्किन त्याचा अपिअरन्स फेल अपिअरन्स असणार. त्याला डिस्करेशन्स ऑफ स्किन लाईक जॉन्डिस सारखंचं डिस्कलेशन असणार आहे. ओके, फेशियल बोन डिफॉर्मिटीज. सो आपल्याला फेशियल बोन डिफॉर्मिटी त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे चिल्ड्रन्समध्ये. स्लो ग्रोथ. जर का आपण थॅलेसिमिया चिल्ड्रन जर का बघितलं असो त्याच्यामध्ये ग्रोथ कशी असणार आहे, स्लो ग्रोथ. आणि नॉर्मल चिल्ड्रन्समध्ये ग्रोथ कशी असणार आहे, रॅपिड. ॲबनॉर्मल स्वेलिंग असतात त्या ठिकाणी इन लेग्स. ओके, त्यानंतर आर्म आणि फेसवर. ओके, डार्क युरिन असणार आहेत. युरिनचा कलर कसा आहे, डार्क युरिन कलर. गॉल स्टोन. ओके, गॉल स्टोन त्या ठिकाणी फॉर्मेशन बघायला भेटणार आहे आपल्याला. त्यानंतर आहे शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. ओके, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ त्या ठिकाणी साइन अँड सिम्पटम्स आपल्याला बघायला भेटणार. पाल्पिटेशन असेल. ओके, स्प्लेनोमेगॅली आणि हिपॅटोमेगॅली. ओके, स्प्लेनोमेगॅली आणि हिपॅटोमेगॅली त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे. पुअर ॲपिटाईट. ओके, त्याचं फंक्शनिंग कसं असणार आहे बॉडीचं, पुअर ॲपिटाईट. ओके, डायग्नोसिस काय त्या ठिकाणी, हिस्ट्री कलेक्शन आणि फिजिकल एक्झामिनेशन. ओके, आपण करू शकतो फर्स्ट वन डायग्नोसिस. त्यानंतर आहे ब्लड स्टडीज. ब्लड रिलेटेड स्टडीज कोणत्या करू शकतो. चाइल्ड थॅलेसिमिया असेल, ब्लड टेस्ट असेल. ओके, त्यामध्ये रेड ब्लड सेलची टेस्ट करू शकतो आपण. ओके, त्यामध्ये चेकआउट करू शकतो. लो लेवल असणार आपल्याला त्या ठिकाणी फाइंडिंग काय भेटणार, लो लेवल ऑफ रेड ब्लड सेल्स. स्मॉलर दॅन एक्सपेक्टेड रेड ब्लड सेल्स बघायला भेटणार आहेत. पेल रेड ब्लड सेल्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहेत. ओके, रेड ब्लड सेल्स अँड दॅट आर व्हेरिड इन साईज अँड शेप मध्ये. ओके, त्यानंतर रेड ब्लड सेल्स विथ uneven hemoglobin distributions with the given of cells or bull's eye appearance under the microscope. Okay, त्यानंतर blood test may be also used to measure the amount of iron your child blood. Okay, so आपण मेजर करणार नंबर ऑफ आयरन विल बी प्रेझेंट ब्लड मध्ये. ओके, इव्हॅल्युएट करू शकतो आपण हिमोग्लोबिन मध्ये. ओके, इव्हॅल्युएशन करणं आपल्याला हिमोग्लोबिनचं.
त्यानंतर परफॉर्म DNA अनालिसिस टू डायग्नोसिस थॅलेसिमिया ऑर टू डिटरमाइन इफ द पर्सन इज कॅरिंग द म्युटेड हिमोग्लोबिन जीन्स. ओके, सो त्या ठिकाणी आपण DNA सुद्धा अनालाइज करू शकतो फॉर द थॅलेसिमिया पेशंटचं, आणि अनालाइज करणार की आपण कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे ऑफ थॅलेसिमिया जीन्समध्ये. ओके, त्यानंतर क्रोनिक फिलस सॅम्पलिंग आपण त्या ठिकाणी करू शकतो. दिस टेस्ट इज युजली डन अराउंड द 11th वीक ऑफ द प्रेग्नन्सी अँड इन्व्हॉल्व रिमूव्हिंग अ टायनी पीस ऑफ द प्लॅसेंटा फॉर इव्हॉल्युशन. ओके, सो टायनी पीस ऑफ प्लॅसेंटाचं आपल्याला इव्हॉल्युशन करण्यासाठी सॅम्पल कलेक्ट करायचं आहे फॉर द 11th वीक ऑफ प्रेग्नन्सीमध्ये. सो आपण त्या ठिकाणी चेक करू शकतो की बेबीला विल बी कोणते कोणते जीन्स त्या ठिकाणी ॲबसेंट आहे, कोणते प्रेझेंट. ओके, अॅमिनो सिंथेसिस सुद्धा करू शकतो. ही टेस्ट केव्हा करणार आपण 16th वीक ऑफ द प्रेग्नन्सी. ओके, इट इज इन्व्हॉल्वमेंट ऑफ द सॅम्पल फॉर द फ्लूइड दॅट सराउंडिंग द फिटसमध्ये. ओके, सो जे पण फ्लूइड प्रेझेंट आहे सराउंडिंग फिटसच्या, ओके, सो त्या ठिकाणी आपण ते फ्लूइड जस्ट कलेक्ट करणार आणि त्याचं एक्झामिनेशन करणार फॉर द 16th वीक ऑफ प्रेग्नन्सीमध्ये. सो मॅनेजमेंट काय आहे त्याची, फ्रिक्वेंट ब्लड ट्रान्सफ्युजन आपल्याला प्रोव्हाइड करावं लागणार आहे इन थॅलेसिमिया पेशंट्समध्ये. मोर सिव्हिअर फ्रॉम द थॅलेसिमिया ऑफन रिक्वायर फ्रिक्वेंट ब्लड ट्रान्सफ्युजन आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. पॉसिबिलिटी फॉर एव्हरी वीक आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. सपोज जर का चिल्ड्रन्सला आपल्याला म्हणजे एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे किंवा इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करायचे की ज्या वेळेला तुम्ही हॉस्पिटलायझेशन होतं सो तुमच्या नियर बाय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा, कारण की सम कंडिशनमध्ये होणार की बेबीला इमर्जन्सी असेल सो बेबीसुद्धा त्या ठिकाणी हॉस्पिटलाइज होऊ शकतो. ओके, सो आपल्याला वीकली हॉस्पिटलाइज करायचं आहे. सो आपल्याला पॅरेंट्सला ते इन्फॉर्म करायचं तुम्ही त्याला नियर बाय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकता फॉर द ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी. सो आपल्याला या ठिकाणी ओव्हर टाईम किंवा आपल्याला एव्हरी वीकमध्ये प्रोव्हाइड करायचं आहे बेबीला ब्लड ट्रान्सफ्युजन. ओके, ओव्हर टाईम असेल. ओके, ब्लड ट्रान्सफ्युजन कॉज काय करणार, बिल्डअप आयरन इन ब्लड. ओके, ब्लड ट्रान्सफ्युजन केल्यानं काय होणार की आयरनची जी डेव्हलपमेंट आहे ती प्रॉपरली होणार आहे ब्लडमध्ये. सो थॅलेसिमिया पेशंटमध्ये काय होणार की आयरन प्रॉपरली डेव्हलप होणार नाही. आयरन प्रॉपरली डेव्हलप झाल्यामुळे काय होणार, हिमोग्लोबिन तिची कमी असणार. हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे काय होणार, ॲनिमियाचे चान्सेस त्या ठिकाणी होणार. ओके, ॲनिमिया झाला म्हणजेच की त्याला थॅलेसिमिया सुद्धा होण्याचे चान्सेस आहे. ओके, सो हे थॅलेसिमिया पेशंटचं आहे. सो त्या ठिकाणी काय करणार आपण, ब्लड ट्रान्सफ्युजन करणार. ब्लड ट्रान्सफ्युजन केल्याने काय होणार की जे आयरन जे आहे आपल्या ब्लडमध्ये, ओके, सो ते काय करणार, इम्प्रुव्हमेंटेशन करणार आयरनचं इन ब्लडमध्ये. ओके, सो इट कॅन बी सो विच कॅन डॅमेज द हार्ट. ओके, हार्टला सुद्धा डॅमेज करू शकतो थॅलेसिमिया. ओके, लिव्हर अँड अदर्स ऑर्गन्स सुद्धा डॅमेज करू शकतो. त्यानंतर स्टेम सेल ट्रान्सप्लांट, जसं की ऑल्सो कॉल्ड अ बोन मॅरो ट्रान्सप्लांट. अ स्टेम सेल ट्रान्सप्लांट मे बी यूज टू ट्रीट सिव्हिअर थॅलेसिमिया इन सिलेक्टेड एरियामध्ये. ओके, जे पण सिलेक्टेड एरिया आहे थॅलेसिमियाचं पेशंट आहे. ओके, सो आपल्याला स्टेम सेल ट्रान्सप्लांट सुद्धा करावं लागणार आहे फॉर द सिव्हिअर कंडिशन ऑफ द थॅलेसिमिया पेशंटमध्ये. फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन आपण प्रोव्हाइड करू शकतो. फॉलिक ॲसिड दॅट हेल्प टू बिल्ड हेल्दी रेड ब्लड सेल्ससाठी. ओके, का करणार आपण, कारण की हेल्दी रेड ब्लड सेल्स जे आहे ते इम्प्रूव्ह होणार. त्यानंतर अदर ट्रीटमेंट कोणत्या कोणत्या फॉलो करू शकतो, लाईक पीपल विल बी थॅलेसिमिया हॅव मोर चान्सेस टू गेट अदर इन्फेक्शन. ओके, सो त्याला चान्सेस ऑफ इन्फेक्शनची जास्त आहे, अदर इन्फेक्शन त्याला जास्त अफेक्ट करू शकतात. दॅट ॲडिक्वेट वॅक्सिनेशन असेल इफ नेसेसरी टू प्रिव्हेंट द अदर इन्फेक्शन, जसं की सर्जरी इज निडेड इफ द बॉडी ऑर्गन्स लाईक स्प्लीन और गॉल ब्लॅडर इज अफेक्टेड. ओके, सर्जरी केव्हा निडेड आहे, सपोज त्याला तिची बॉडी जी आहे ऑर्गन्स जे आहे लाईक स्प्लीन आणि गॉल ब्लॅडर ती अफेक्टेड आहे, त्यावेळेला आपल्याला सर्जरीची नीड आहे. ओके, सो नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये आपण बघू, इफ द ब्लड ट्रान्सफ्युजन इज परफॉर्म कंटिन्युअसली मॉनिटर द लॅब व्हॅल्यू. ओके, जर का आपण ब्लड ट्रान्सफ्युजन कंटिन्युअसली करतो तर आपल्याला लॅब व्हॅल्यू ही मॉनिटर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, वॉच फॉर द ॲडवर्स रिॲक्शन ड्युरिंग द ब्लड ट्रान्सफ्युजन. ओके, सो ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळेला आपल्याला ॲडवर्स रिॲक्शन त्या ठिकाणी बघायची आहे. ओके, इंस्ट्रक्ट द पेशंट टू टेक सप्लिमेंटरी फॉलिक ॲसिड. ओके, सप्लिमेंटरी फॉलिक ॲसिड त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे पेशंट्सला फॉर द टेकिंग बिफोर द टेकिंग ऑफ सप्लिमेंटरी फॉलिक ॲसिड. एनकरेज द पेशंट टू टेक वेल बॅलन्स्ड डाएट. ओके, पेशंटला एनकरेज करायचं आहे फॉर द टेकिंग ऑफ वेल बॅलन्स्ड डाएटसाठी. ओके, ॲडवाइज द पेशंट टू बी हायजेनिक अँड प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द इन्फेक्शन्स. ॲडवाइज करायचं आहे पेशंटला फॉर द हायजेनिक कंटेंट ऑफ, कारण की पेशंट विल बी प्रिव्हेन्शन फॉर द इन्फेक्शन. ओके,
ॲडवाइस टू टेक मोर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. ओके, ॲडवाइस करायचं आहे पेशंटला टू टेक मोर गुड फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स. ओके, इन्स्ट्रक्ट द पेशंट टू अवॉइड स्टेनस ॲक्टिव्हिटी. ओके, ते पण स्टेनस ॲक्टिव्हिटी ते आपल्याला त्या ठिकाणी इन्स्ट्रक्ट करायची पेशंट्समध्ये फॉर द अवॉइडेशन ऑफ इंजुरीसाठी. ओके, त्यानंतर आपला हा टॉपिक संपलेला आहे. आपल्या टॉपिकचं नाव थॅलेसेमिया. थॅलेसेमिया हा काय, अल्फा आणि बीटा दोन जीन्स असतात. ओके, सो वन जीन्स त्यात म्यूट असते, सेकंड वन जीन्स त्यामध्ये म्युटेशन असणार. ओके, सो मायनर मेजर. ओके, त्यानंतर आपण मॉडरेट लेवलला बघितलं थॅलेसेमियाचे कसे असणार. ओके, सो आपण सायनम सिम्पटम सुद्धा त्या ठिकाणी थॅलेसेमियाचे बघितले. त्यानंतर आपण बघितलं मॅनेजमेंटमध्ये बघितलं ब्लड ट्रान्सफ्युजन इम्पॉर्टंट आहे. ओके, सर्जिकल मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे, पण सम टाईमला ज्यावेळेला स्प्लीन आणि अदर्स ऑर्गन विल बी अफेक्टेड असेल त्यावेळेला. ओके, नर्सिंग मॅनेजमेंट आपल्याला त्या ठिकाणी करायची. ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळेला आपल्याला मॉनिटरिंग करायचं आहे, वायटल्स. ओके, लॅब व्हॅल्यूज अँड अदर्स. ओके, पेशंटला इन्स्ट्रक्ट करायचे फॉर द हायजेनिकसाठी, कारण की प्रिव्हेंट करणार पेशंट विल बी प्रिव्हेंट होणार, जसं की त्याला अदर इन्फेक्शनपासून आपल्याला त्याला थांबवायचं. ओके, सो या टाईपमध्ये आपल्याला हेमॅटॉलॉजिकल सिस्टम मधला हा डिसऑर्डर सुद्धा थॅलेसेमिया. सो या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे थॅलेसेमियाबद्दल. ओके, जस्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केली. ओके, थँक्यू सो मच फॉर युअर.